कोंबडा हो. ए तू पोलीस झाला म्हणून लोकांनी कसं मी वागवणार का? कोंबडा नको नको तुम्हाला. कोंबडा कोंबडा कॅन्सल. कोंबडा कॅन्सल रे. ए अरे याच्याबद्दल नाही बोलत आहे मी. माझ्या गोपालचा तू अपमान केलाच कसा? स्वतःला काय समजतो तू? पोलीस पोलीस समजतो आम्ही स्वतःला. खतरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. पोलीस जनतेचा मित्र नव्हे, स्मार्ट मित्र. जिथे जिथे गुन्हा घडतो तपास करणं आमचं कर्तव्य आहे. आणि तपासात काही सिद्ध झालं तर कुठे पैसे देणार आहे मी. मोबाईल कुठे? साहेब मी काय नाही केलं. माझा गोपाळ देव माणूस आहे. तो असं कधीच वाईट वागणार नाही. तरी मी तू त्याचे समध्या गावासमोर कपडे उतरवले. पुरावा पुराव्याशिवाय मी काही बोलत नसतो, करत नसतो. माझ्या गोपाळपासून लांब राहायचं. परत जर का माझ्या लेखाला गोळ्या घालीन. गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. पण नाही नाही नाही, नको नको. मी आतापर्यंत जे बोलले ते खोटं बोललोय. ते सगळं फोन मीच चोरलोय. बघितलं 2 बायकावाले देशमुख कसून चौकशी केली की कसे पटापट बोलायला लागतात गुन्हेगार. त्यामुळे चौकशी करणं माझं कर्तव्य आहे आणि माझे पैसे परत करणं हेही तुमचं किती कर्तव्य. वय फेडणारच आहे मी. तेच बोलतोय मी. पळून नाही चाललो मी कुठं. जाऊ शकत नाही पळून. 2 बायकावाले देशमुख तुमच्या मनात पळून जायचा विचार जरी आला ना तर धरून आणीन मी इकडे. त्या पक्या मामाला संशय आहे की माधुरीच्या गायब होण्यात तुमचा हात आहे. तुमचा हात हे अजून सिद्ध झालेलं नसलं आणि सिद्ध होऊ शकतं. ए बास. आलात ना जेलमध्ये. काय दिसतंय? पोलीस स्टेशन जेलमध्ये आहे. हे जेल मधलंच पोलीस स्टेशन आहे. ए बास. आधी माझ्या पोरावर आता माझ्यावर आरोप करायला लागलाय तू. पण मी नाही भ्यात. तुला काय करायचं ते कर तू. आणि त्या माधुरीचं गायब होण्यामध्ये माझाच काय, माझ्या खानदानाचा बी संबंध नाही. आणि यापुढे एक गोष्ट ध्यानात ठेव तू. माझ्या आणि माझ्या पोराच्या नादाला लागायचं नाही. सांगून ठेवतोय तुला. तापले 2 बायकावाले देशमुख खूपच तापले. माणूस इतका चिडला म्हणजे काहीतरी सॉरी. खूप दुखतंय का? नाही आता बरं वाटेल. अरे मॅडम एक खरं सांगू का? मी पण हक्कानं कोणाला काहीतरी सांगू शकतो असं कोणीतरी आहे असं वाटतंय मला आता आयुष्यात. तुम्ही जर अशीच फुंकर घालणार असाल तर आयुष्यभर मी जखमा करून घ्यायला तयार आहे. तुम्ही फुंकर घातल्यानं फक्त शरीरावरच्याच नाही तर मनावरच्या पण जखमा भरल्या गेल्यात.
नाही नाही, मला पण ही चर्चा नकोच आहे. पण आर्याताई तुम्हीच सांगा, आता आम्हा दोघांना लोकांसमोर जायला लाज नाही का वाटणार? लोक आता कुठल्या नजरेनं बघतील माझ्याकडं? मी कशी नजर देऊ सगळ्यांना? हो पण ताई, यात तुमची काही चूक नाहीये. लोक तुम्हाला का? मी काय म्हणतोय, जे झालं ते झालं. परत परत त्याच्यावर चर्चा कशाला? नको उगाच पीठ दळायची काम नाही का? तशी मला दुकानातले काम आहेत. चला. ठीक आहे, मी येते. काळजी घ्या. आर्याताई, खरंच थँक्यू. तुम्ही माझ्या नवऱ्याच्या जखमांवर मलम लावून दिलं. बरं वाटलं मला. येते. आणि हा, तेलाची बाटली. येस. यापुढे माझ्या नवऱ्याला मी तेल लावत जाईन. तुम्ही नका काळजी करू. जखमा अजून दुखत असतील तर लावून देऊ तेल? नाही नको, आता हाय बरं आहे. नक्की? होय. तुम्ही जावा घरी. येतो मी लवकर. लवकर या. होय.